एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। स्पेनकाच्या कॉर्पोरेट कार्यालयाचे छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते होणार शुभारंभ। नव्या तंत्रज्ञानाच्या अल्कलाइन आयोनायझरचे सादरीकरण व स्पेनका कंपनीच्या 7 रस्ता परिसरातील नव्या कॉर्पोरेट कार्यालयाचा शुभारंभ साताऱ्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते रविवारी हॉटेल बालाजी सरोवर येथे सकाळी 11 वाजता संपन्न होणार असल्याची माहिती स्पेनकाचे चेअरमन सुहास आदमानी व अश्विनी आदमानी यांनी पत्रकार परिषदेत दिली। या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान क्रीडा व युवा कल्याण राज्यमंत्री दत्तात्रय मामा भरणे हे भूषवणार आहेत। यावेळी प्रिसिजन कॉमशॉपचे व्यवस्थापकीय संचालक यतीन शहा, अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी, शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे व सोलापूर महापालिकेचे आयुक्त श्री सचिन ओंबासे हे उपस्थित राहणार आहेत। मोहोळ तालुक्यातील शिरापूर गावामध्ये सुहास आदमानी यांनी 2015 साली स्पेनका कंपनीची स्थापना केली होती। 10 वर्षापूर्वी मिनरल वॉटरच्या उत्पादनापासून सुरू झालेला हा प्रवास आज फ्लेवर, मिल्क, सॉफ्ट ड्रिंक, एनर्जी ड्रिंक, अल्कलाइन वॉटर, चहा अशा गुणवत्तापूर्ण उत्पादनापर्यंत पोहोचला आहे। महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, गोवा येथील 5 हजाराहून अधिक हॉटेल्स, रेस्टॉरंटच्या माध्यमातून लाखो नागरिकांपर्यंत स्पेनका मिनरल वॉटर हा ब्रँड पोहोचला आहे। पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथेही स्पेनकाच्या माध्यमातून प्लांट उभारण्यात आला आहे। पंढरपूरच्या आषाढी वारीमध्ये लाखो भाविकांना व वारकऱ्यांना मिनरलयुक्त पाणीपुरवठा स्पेनकाच्या माध्यमातून गेल्या 2 वर्षापासून केला जात आहे। गुणवत्तापूर्ण उत्पादन, आपुलकीची सेवा, उत्तम व्यवस्थापनामुळे स्पेनका हा भारतातील एक नामांकित ब्रँड म्हणून ओळखला जात आहे। भविष्यामध्ये अनेक उत्तम व आरोग्यदायी उत्पादन देण्याच्या हेतूने स्पेनका अल्कलाइन आयोनायझर ग्राहकासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे। या आयोनायझरचे अनावरण 11 मे रोजी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचेही आदमानी यांनी सांगितले।